श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त। आजच्या व्हिडिओमध्ये आपण अशा काही गोष्टी बघणार आहोत किंवा अशा काही सेवा बघणार आहोत जे आपली लहान मुलं घरात करतील। आता जून महिना चालू झाला म्हणजेच 15 जून 16 जूनपासून मुलांची शाळा चालू झालेली आहे, त्यामुळे अभ्यासाचं टेन्शन आणि त्यांचं रुटीन एक प्रकारे चालू झालेलं आहे। तर अशा वेळेस प्रत्येक मुलांच्या अभ्यास म्हटलं तर थोडंसं ते मेंटली स्ट्रेस घेतात। काही जणांना शाळा आवडत नाही, काही जणांना शाळा खूप आवडते। तर आपल्या मुलांमध्ये काही सद्गुण असले पाहिजेत, काही आपले स्तोत्र आहेत ते आपल्या मुलांना आलेच पाहिजेत। आपल्या हिंदू धर्मानुसार आपल्या मुलांना ते स्तोत्र कंपल्सरी सायंकाळी असून दे सकाळी असून दे ते त्यांनी पाठ केले पाहिजेत किंवा त्यांच्या ते लक्षात असले पाहिजे। तर जेव्हा आपलं लहान मूल असतं, बाळ आहे, ते जेव्हा उठतं तेव्हा त्याला आंघोळ घाला। स्वच्छ आंघोळ घातल्यानंतर जेव्हा तुम्ही त्याला आंघोळ घालत असता तेव्हा तुम्ही श्री स्वामी समर्थ मंत्राचा जप करू शकता। त्याच्यानंतर त्याच्या पाण्यामध्ये आंघोळीच्या पाण्यामध्ये 2-3 मिठाचे खडे टाका किंवा हळद टाका। थोडंसं अत्तर जर तुम्हाला भेटत असेल तर अत्तरही तुम्ही तिथे टाकू शकता आणि जर तुमच्याकडे गंगाजल असेल तर ते आपल्या मुलाच्या आंघोळीच्या पाण्यामध्ये टाका आणि त्याच्याने त्याला आंघोळ घाला। जेणेकरून काय होईल, त्याच्या आजूबाजूला जी निगेटिव्हिटी आहे, जी एनर्जी आहे, निगेटिव्ह एनर्जी ती निघून जाईल। त्याच्यानंतर दिवा लावताना मुलाला बरोबर घ्या, मुलीला बरोबर घ्या, आपल्या पाल्याला बरोबर घ्या आणि तारक मंत्राचं पठण करा। तारक मंत्राचं पठण झाल्यानंतर जे तीर्थ आहे, तारक मंत्राचं तीर्थ आहे ते त्या मुलाला द्या, त्याला ते आचरण करायला सांगा किंवा स्वतः मुलाला तारक मंत्र, मुलीला तारक मंत्र म्हणायला लावा। त्याच्यानंतर श्री स्वामी समर्थ जसं त्या बाळाला जमेल त्या पद्धतीने त्याला त्याचा जप करायला सांगा। मुलांना स्वामी समर्थांना कसा मुजरा करायचा हेही त्यांना शिकवा, कारण ज्या गोष्टी आपण लहान वयामध्ये त्यांना शिकवू तीच गोष्टी त्यांना मोठेपणामध्ये खूप सोपी जाते आणि तेच त्यांचं आचरण राहतं। कारण की सध्याचं युग हे कलियुग म्हटलं जातं आणि ह्या कलियुगामध्ये मेंटली स्ट्रेस खूप आहे। तर आपल्या मुलाला मेंटली स्ट्रेस न देता शांत जर त्याचं म्हणजे त्याच्यामुळे काय होईल, मन शांत होईल आणि डिसिजन मेकिंग पॉवर त्या मुलाची वाढेल। कोणत्याही संकटामध्ये तो ते संकट पेशंटली हँडल करू शकतो। ते हे केव्हा पॉसिबल आहे, जेव्हा त्याला लहानपणापासून हे आपले जे बाळकडू आहे ते त्याला दिलं पाहिजे। खूप छोट्याशा गोष्टी आहेत किंवा एखादा जेव्हा मोबाईल तो बघत असतो, गाणं पण खूप जण मुलं गाणं बघतात, डान्स करतात। सध्याचं ट्रेडिंग सॉन्ग चालू आहे, किती डिम्पल सिम्पल जे काय असेल ते, तर त्या ठिकाणी रात्री आपल्या संध्याकाळी आपल्या घरामध्ये तारक मंत्र चालू करा, मोबाईलवर तारक मंत्र लावून ठेवा। ते ऐकूनसुद्धा त्या मुलाच्या मनावर खूप चांगले परिणाम होतील। ज्यावेळेस रात्री आपलं बाळ झोपतं तर तुमच्याकडे स्वामी समर्थाची विभूती असेल तर ती त्याला लावा किंवा तारक मंत्राचं पाणी द्या आणि झोपताना त्याला सांगा की बाळा श्री स्वामी समर्थ म्हणून झोपी जा। खूप छोट्याशा गोष्टी आहेत पण त्या मुलासाठी त्या खूप बेनिफिट आहेत। तर नक्की ह्या गोष्टी तुम्ही करू शकता आणि आपल्या मुलांना आजपासूनच या सवयी लावा। आपले जे इतर स्तोत्रसुद्धा आहेत, आपण सायंकाळी जे संध्या स्तोत्र बोलतो, शुभम करोती आहे, जे छोटे मोठे स्तोत्र आहे, तुळशी मातेला जेव्हा जल अर्पण करतो तेव्हा स्तोत्र बोलतो, गणपती बाप्पांचं स्तोत्र आहे, हे सगळे स्तोत्र हळूहळू आपल्या मुलांना शिकवा आणि त्यांच्या आयुष्याचं जे भविष्य आहे ते तुमच्या हातात आहे आणि ते तुम्ही चांगल्या प्रकारे घडवू शकता। श्री स्वामी समर्थ माहिती आवडल्या असल्यास कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका आणि माझ्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। श्री स्वामी।